आमच्या बरोबर आसात नामणायचे डॉक्टर कौशिक धुमे. डॉक्टर ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणून वावरतात. असे म्हणटात, रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजणी. दोळे हो शरिराचो नाजूक अवयव आसा. दोळ्याची काळजी घेवप अत्यंत गरजेचें आसा. 7 मार्च ते 13 मार्च पर्यंत जागतीक स्तराचेर ग्लुकोमा जागतीक अभियान चलयता. डॉक्टर कौशिका कडल्यान हाचे बद्दल आमी सविस्तर जाणून घेवया. दोतोर येवकार. नमस्कार. ग्लुकोमा म्हळ्यार कितें? ग्लोकोमा हाका आमी मराठीन काच बिंदू म्हणटात आनी हिंदीन ताका काला मोतया म्हणटात. नॉर्मली कितें आसता की जशें बॉडीक प्रेशर आसता जाका आमी ब्लड प्रेशर म्हणटात, तसोच दोळ्याचो सुद्धा प्रेशर आसता. हें खुबश्या लोकांक खबर ना की दोळ्याकूय म्हणून प्रेशर आसता. आनी जसो बॉडी प्रेशराचो एक लिमीट आसता 120/80, तसोच दोळ्याचो प्रेशर 21 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी हाजे सकयल आसपाक जाय. आतां थोड्या लोकांक हो जो प्रेशर आसता दोळ्याचो तो हाज्या 21च्या वयर वता, 21च्या वयर. आनी ताका लागून कितें जाता की दोळ्याची जी शीर आसता, नर्व, ऑप्टीक नर्व म्हणटात ताका, ती डॅमेज जाता. आनी हाका म्हणटात ग्लोकोमा. म्हणजे जेन्ना प्रेशर वाडटा आनी ताका लागून जी दोळ्याची शीर आसता ती डॅमेज जाली की ताका ग्लोकोमा म्हणटात. पण तो जावपाक एज लिमीट आसता, ठरावीक एजीरूच जाता, किंवा हें दुयेंत पयलींच्यान आशिल्लें काय कितें? एक्चुली ताका असो लिमीट असो म्हणजे हार्ड अँड फास्ट हें ना की ह्याच एजीन जाता. पूण जशी डायबिटीज, ब्लड प्रेशर, एज जशी वाडटा तसो रिस्क फॅक्टर चड आसता जावपाची. तशेंच ग्लोकोमांक सुद्दां जावपाची एज जाणटेपणान जाता. चड जाणटेपणान न्हय, बट आफ्टर 45 to 50 इयर्स जाले की सगळ्यांक ग्लोकोमा जावपाची रिस्क आसता. पुणून ग्लोकोमा इवन भुरग्यांक आनी इवन न्यू बॉर्न बेबीज सुद्दां जाता. ताका कंजेनेटल ग्लोकोमा म्हणटात. पूण इट इज नॉट व्हेरी कॉमन. चडशे लोक जे आसता आमचे मेजॉरिटी ऑफ पेशंट ते आफ्टर 45 इयर्स to 50 इयर्स त्या लोकांक जाता. सादारण भुरग्यांक बीन जावपाची अशी चान्स कमी आसता, चडशे जायना, पूण जावं शकता. नॉर्मली जर कोणाक फॅमिलीन बी ग्लोकोमा आसत म्हणजे पेरंट्सांक, जाल्यार आमी नॉर्मली सांगता की भुरग्यांक बेगीन तपासून घेयात. कित्याक रिस्क डेफिनेटली वाडटा. म्हणजे हेरिडिटी डज प्ले अ रोल तातूंत. म्हणजे जाताचोच असो ना, पूण रिस्क डेफिनेटली वाडटा. म्हणजे इट इज डबल द रिस्क ऑफ नॉर्मल पॉप्युलेशन. डॉक्टर, हातून एक 2 हे आसा, ओपन एंगल ग्लुकोमा आणि अँगल क्लोजर ग्लुकोमा. हातून म्हणजे डिफरन्स कितें आसा? फर्स्ट थिंग म्हणजे हांव तुमकां ग्लोकोमा हें जाता कशें तें सांगता. जशें हांवें सांगलें दोळ्याचो प्रेशर 21, हो प्रेशर कित्याक लागून जाता की दोळ्या भितर एक उदक आसता, एक्वियस ह्युमर म्हणटात ताका. उदक म्हणजे हांव दुकां म्हणना, दुकां दोळ्याच्या भायर आसता, दोळ्याच्या भितर उदक आसता ताका एक्वियस ह्युमर म्हणटात. हे एक्वियस ह्युमर कंटिन्युअसली भितर फॉर्म जायत आसता दोळ्या भितर. बट एट द सेम टायम तो जो एक्वियस ह्युमर आसा तो दोळ्यांतल्यान भायरूय वता. सो ताका लागून एक बॅलन्स उरता दोळ्या भितर. उदक भितर येता आनी उदक भायर वता. आतां थोड्यांचें कितें आसता की ते जे भायर वचपाची जी वाट आसता ताका आमी ट्रॅबिक्युलर मॅशवर्क म्हणटात. तेजी भायर वता पळय ताका ट्रॅबिक्युलर मॅशवर्क म्हणटात. तो जेन्ना मॅशवर्क ब्लॉक जाता तेन्ना ऑब्वियसली उदक तर भितर तयार जायत आसा, पूण भायर वचपाचें ब्लॉक जाला म्हणटकूच उदक भितर साचता दोळ्या भितर, आनी म्हणून तो दोळ्याचो प्रेशर वाडटा. आतां ते ट्रॅबिक्युलर मॅशवर्क जे आसा पळय, ऑर ताका एंगल्स ऑफ दी आय म्हणटात. इट इज द सेम थिंग. सो डिपेंडींग ऑन ते एंगल्स ग्लोकोमा आयदर ओपन एंगल ऑर क्लोज्ड एंगल म्हणटात. तुमकां इजिली कळपा खातीर एक एग्जांपल दिता. समजा आमचे कडेन बेजीन आसा आनी बेजिनाचे भायले आउटलेट आसा. आतां बेजिनाचे जे भायर वचपाची जी वाट आसा थंयच जर ब्लॉक जायत जाल्यार इट इज ओपन एंगल. आतां समजा भायर वता ते पायप जर ब्लॉक जायत जाल्यार इट इज क्लोज्ड एंगल. तशें हें इम्पॉर्टंट कित्याक आसता, कित्याक ओपन एंगल एका तरेन ट्रीट करतात, क्लोज्ड एंगल दुसऱ्या तरेन ट्रीट करतात. बट फायनली ओपन एंगल जावं किंवा क्लोज्ड एंगल जावं, ताजो जो फायनल आउटकम आसता तो सेम. प्रेशर दोळ्याचो वाडप, आनी प्रेशर वाडलो की जी ऑप्टीक नर्व आसा ती डॅमेज जाता. आनी ऑप्टीक नर्व हे तुमकां कळपाक जाय. कित्याक आतां समजा एक कॅमेरा असलो आनी कॅमेरान आमी कितें रिकॉर्ड केलें तें आमकां पळोवपाक तर टीव्हीक कनेक्ट करचो पडटा, आनी ते कनेक्ट करपाक एक वायर आसता. आतां समजा ती वायरूच आमचे कडेन ना जाल्यार ते टीव्हीर पळयतले कशें? तशेंच ही जी ऑप्टीक नर्व आसा ती दोळो आनी ब्रेन हाजे भितरलें कनेक्शन. सो जेन्ना प्रेशर वाडटा दोळ्याचो, ही जी ऑप्टीक नर्व आसा ती डॅमेज जाता. म्हणटकूच दोळो जे पळयता
ते ब्रेना कडेन ते विज्युअल जे इम्पल्स आसा ते पावना आनी ताका लागून मागीर दिसना. पण पयलीं पासून अशें जाणा प्रेशर दोळ्यांक आसा म्हटल्यार लोकांक पटना हय किंवा एज जाली हो ग्लुकोमा सादारण एक 45 नंतर तुमी जाता बरोबर. सो पयलींचे आमचे जाणटेले कितें म्हणटाले ना जाणटेपणान दृश्टी गेली किंवा नजर गेली सो हाचेर तुमी कितें सांगूंक सोदतले. जाणटेपणान दृश्टी भेटीत वचूं शकना कितें डिजीज जावपाक जाय. आतां व्हेरी कॉमनली ग्लॉकोमा जाता, ग्लॉकोमाक लागून दृश्टी वता किंवा आनीकूय डिजीज आसता एज रिलेटेड डिजनरेशन म्हण आसता, रेटिनाचे प्रॉब्लेम आसता, खूब कितें कितें आसता ताका लागून दृश्टी वतात. पूण पयलीं ते कितें जातालें की ते डायग्नोज जायनाशिल्ले, आमचे कडेन तितले टॅक्नीक नाशिल्ले, मॉडेलिटीज नाशिल्ले, सो लोक म्हणटाले की जाणटे जाले आनी दृश्टी गेली. पूण जाणटेपणाक लागून दृश्टी वचूं शकना, कितें जाल्यार कितें डिजीज जावंक जाय, ग्लॉकोमा किंवा रेटिनाचो प्रॉब्लेम तेन्नाच दृश्टी वता. म्हणजे ग्लॉकोमा हे आतां नवीन अशें न्ही की ते हालींच सुरू जालां, आतां कोरोना कसो हालींच 1 वर्साच्यान, तशें ना. ग्लॉकोमा जो पयलींच्यान आशिल्लो, पयलीं ते जायनाशिल्ले डिटेक्ट, आतां ते डिटेक्ट जाता म्हणटकूच लोकांक ते कळून येता. आनी त्या शिवाय म्हाका दिसता आतां 7 मार्च तो 13 मार्च बरोबर जागतीक सप्ताह असो सुरू करून तातूंत अवेअरनेस वाडयता, जागृतकाय वाडयता, त्यामुळे चड लोकां पर्यंत पावपाक. खुबश्या लोकांक खबर सुद्दां नासता. ग्लॉकोमा हे सोडा, तुमी जेन्ना तांकां सांगता की दोळ्याचो प्रेशर वाडला तेन्ना ते म्हणटा दोळ्याक प्रेशर आसता काय म्हणून. सो अवेअरनेस खूब करपाक जाय ह्या गोश्टी. हे इम्पॉर्टंट कित्याक इट इज वन ऑफ द लिडींग कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबल ब्लायंडनेस. इरिव्हर्सिबल हांव म्हणटा कित्याक ब्लायंडनेस 2 तरेचे आसता, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे कॅटरॅक्ट, मोतीबिंदू काढलो की विजन जे गेला ते परत येता. पूण ग्लॉकोमा हो इरिव्हर्सिबल. जितली डॅमेज ऑलरेडी जाता ती आमकां सारकी करपाक जायना. पूण आमच्या डॉक्टरांचो हो हेतू आसता की जितलें विजन उरलां तें सांबाळून दवरपाचें, कित्याक तें जर आमी ट्रीट करना जाल्यार जितलें विजन बाकीचे उरता ते सुद्दां वचूं शकता. आनी लायफ कितलें उरतलें हें कोणूच प्रेडिक्ट करूं शकना. बरोबर. आशिल्ले दोळे ना जावप म्हणजे हो विचारूच आयकून कितें जाता. दोतोर म्हाका एक सांगा, हाजी लक्षणां कशीं कळटात? ग्लुकोमा जालो म्हणजे सादारण ताजे कितें सिम्पटम्स आसतात? आतां मोस्ट इम्पॉर्टंट हांगा कळपाक जाय म्हणजे ग्लॉकोमाक लागून चडशे लोकांक कांय खबरूच नासता की तांकां ग्लॉकोमा जाला. ताका लागून आमी ग्लॉकोमाक सायलंट थीफ ऑफ सायट म्हणटात. सायलंट थीफ ऑफ सायट ह्या कारणां खातीर की लोकांक ग्लॉकोमा आसता आनी तांकां सिम्पटम कांयच नासता, तांकां सगळें दिसता सामकें क्लियर, तांकां कांय खबर सुद्दां नासता. पूण जेन्ना ते चॅकअपाक येता आनी डॉक्टर तांकां सांगता की तुमकां ग्लॉकोमा आसा तेन्ना दे गो इन टू अ शॉक. तोपर्यंत पेन्स किंवा तुमी जे म्हटलें ड्रायनेस बीन असो कितें सिम्पटम्स कितें आसता की ग्लॉकोमाचें जे विजन हांव म्हणटा पळय वता ते खूब हळू वता. म्हणजे एका दिसान वचना, एका म्हयन्यान वचना, एका वर्सान वचना, ती खूब वर्सां लागता वचपाक. आनी त्या कारणां खातीर ते हळू विजन कमी जाता म्हणटकूच लोकांक ते फटकरून जाणवना. पुणून थोडे टायप्स ऑफ ग्लॉकोमा आसता, म्हणजे एक्यूट एंगल क्लोजर ग्लॉकोमा म्हणटात. तातूंत कितें जाता की सडनली दोळ्याचो प्रेशर वाडटा सडनली, तेन्ना तांकां पेन जाता, दोळो तांबडो जाता, सडनली विजन ब्लर जाता. पूण हे जे टायप ऑफ ग्लॉकोमा आसता ते खूब रेर. चडशे मेजॉरिटी ऑफ ग्लॉकोमा जे कंडिशन आसता पळय तातूंत सिम्पटम खरें म्हणचे जाल्यार कांयच नासता. आनी जेन्ना सडनली एडवान्स स्टेजीर पावता ग्लॉकोमा तेन्ना सडनली विजन वता आनी तेन्ना पेशंट आमचे कडेन येता की म्हाका दिसना. आनी बाय दॅट टायम इट इज ऑलरेडी लेट. कित्याक हांवें म्हणलां तशें ग्लॉकोमाचो जे डॅमेज आसता दॅट इज इरिव्हर्सिबल. सो डॅमेज जाल्ली आसता ती आमकां कांयच करूंक जायना. सो ताका लागून आमी सदांच म्हणटा की आफ्टर 45 to 50 years कोणाक प्रॉब्लम आसूं नासूं, कोणाक दोळ्याचे कितें सिम्पटम्स आसूं किंवा नासूं, तुमी वचून चॅक करून घ्या दोळे. कित्याक जेन्ना डॉक्टर तुमकां सांगतलो तेन्नाच तुमकां कळटलें की ग्लॉकोमा आसा. जो पर्यंत आमी तपासना म्हणजे डॉक्टरा कडेन सादारण तुमचें हें कितें आसता, म्हणजे कशें 1 वर्षान 2 वर्षान ह्या कोणी स्क्रिनीचेर चड आसा किंवा ताचें हाचें कांयच रिलेशन ना? ना, स्क्रिनींग लागून चड स्क्रीन यूज केली, मोबायल चड यूज केली म्हणून ग्लॉकोमा जायना. ग्लॉकोमाचेर न्ही एक्सटर्नल फॅक्टर्स आसता पळय ते खूब कमी आसता. चडशे सगळे इंटरनल, म्हणजे आतां ब्लड प्रेशर कसो इंटरनल किंवा डायबिटीज. म्हणजे ऑफकोर्स डायबिटीज सुद्दां तुमी कितें खातात ताजेरूय आसा, पूण कोणाचे डायट सुद्दां एक्चुअली नॉर्मल आसता तांकां सुद्दां डायबिटीज जाता. तशेंच ग्लॉकोमा म्हणजे तुमी बाबा कितें चड कितें खालें, म्हणजे कितें जंक फूड खालें किंवा चड मोबायल यूज केलो म्हणून ग्लॉकोमा जाता असो ना. कोणाकूय जावं शकता, एब्सोल्युटली कोणाकूय. सो तुमचें सजेशन कितें आसता, म्हणजे कशें चॅकिंग करप वर्सांतल्यान एकदां किंवा आफ्टर 45-50 एज जाले नंतर नॉर्मली मनशांनी
कित्याक प्रिकॉशन घेवप हे तितलेच गरजेचें न्ही. सो नॉर्मली आमी अशें एडवायस करता की आफ्टर 45 to 50 इयर्स प्रत्येकान एकदा तरी आपल्या वर्सांतल्यान दोळे चॅक करपाक जाय. आनी जेन्ना दोळे चॅक करता तेन्ना डॉक्टर ऑब्वियसली सगळे चॅक, प्रेशर चॅक करता, रेटिना, ऑप्टीक नर्व सगळे चॅक करता. आनी कांय प्रॉब्लम ना जाल्यार मागीर वन्स इन 1.5 years किंवा 2 years बी तशें. आतां समजा ग्लॉकोमा डिटेक्ट जालो एट द फर्स्ट विजीट जाल्यार मागीर डॉक्टर ऑब्वियसली तुमकां ट्रिटमेंट दितलो आनी मागीर तुमकां सांगतलो की 4 म्हयन्यांनी या 6 म्हयन्यांनी या, डिपेंडींग ऑन द सिव्हिरिटी. पण समजा कांयच प्रॉब्लम ना जाल्यार एटलिस्ट वन्स इन अ इयर आफ्टर 45 to 50 years एकदा तरी दोळे चॅक करपाक जाय. म्हणजे जावचे न्ही म्हणून एक प्रिकॉशन ते. पण सपोज जाले नंतर मायल्ड आणि किंवा सिव्हियर हे डॉक्टर तुम्ही हे करून सांगता, पण ताका ट्रिटमेंट आसा? हय, ट्रिटमेंट आसा, पूण ट्रिटमेंट हांवें सांगलां तशें ट्रिटमेंट ऑलरेडी जी डॅमेज जाल्या ती आमी कांयच करूं शकना. पूण जे बाकीचे विजन उरला, आतां समजा म्हजे कडेन पेशंट आयलो विथ 60% ऑफ डॅमेज जाल्यार हांव ते 60%चे कांयच करूं शकना. पूण बाकीचे जे 40% आसात म्हणजे ते प्रिजर्व करपाक विजन फॉर हीज लायफ आमी ट्रीट करतात. आनी ट्रीट करप म्हणजे कितें, फायनली ट्रीट करप म्हणजे प्रेशर कसो तरी दोळ्याचो देंवोवपाचो कसो तरी. आतां तो देंवोवपा खातीर आमचे कडेन आयदर मेडिकल ट्रिटमेंट ऑर सर्जिकल ट्रिटमेंट किंवा लेजर अशे वेगळे वेगळे ट्रिटमेंट मोडॅलिटीज आसतात. पूण सगळ्यांत चड कॉमनली आमी जे मोडॅलिटी यूज करता ते मेडिकल मॅनेजमेंट. मेडिकल म्हणजे ड्रॉप्स किंवा टॅबलेट्स कितें तरी पेशंटाक घालचे पडटा आनी तातूंत प्रेशर आमी देंवयता, नॉर्मलाचेर हाडटा. म्हणजे जाय तितलो आमकां जाय टार्गेट प्रेशर म्हणटात ताका आमी, त्या लेवलचेर आमी हाडूंक सोदता. पण हे ट्रिटमेंट मागीर लायफ टायम उरता? एब्सोल्युटली एब्सोल्युटली. एकदा ग्लॉकोमा जाले की ताका जे ट्रिटमेंट आसता ते लायफ लॉंग उरले. जस्ट लायक डायबिटीज. आतां तुमी जर मदींच गुळयो बंद केल्यो तुमची शुगर वाडटली, तशेंच ग्लॉकोमाचे ट्रिटमेंट एकदा आमी सुरू केले की ते लायफ लॉंग उरले. कित्याक मदींच बंद केले जाल्यार प्रेशर परत वाडटलो, परत वाडलो की परत डॅमेज सुरू जातली. सो लायफ लॉंग उरता ट्रिटमेंट. तुम्ही म्हटले की 60% जाला, 40% उरला जाल्यार तो 40% मेडिसिनान तुम्ही सांबाळूंक शकतात, म्हणजे एज अ ट्रिटमेंट. बरोबर. त्या पेशंटान कितें काळजी घेवपाक जाय स्वताची, म्हणजे अजून वाडचो न्ही म्हणून ताणें स्वताची कशी काळजी घेवची, किंवा ताजे दैनंदीन व्यवहारान मातसो फरक पडटलो. 60% एकदम डॅमेज जर जाला सायकोलॉजिकली इफेक्ट जाता. बरोबर. हय, कित्याक सायकोलॉजिकल खूब इफेक्ट पडटा. खुबशे लोक बेटर चॅकअपाक म्हणून येता आनी जेन्ना तुमी ताका सांगता तुका ग्लॉकोमा आसा तेन्ना ते खूब सरप्रायज जातात. आनी ते पयली एक्सेप्टन्स, फर्स्ट थिंग इज एक्सेप्टन्स. कित्याक आपणाक ग्लॉकोमा आसा हें तांकां एक्सेप्ट करप इज मोस्ट इम्पॉर्टंट. आनी कितें आसता, जो पर्यंत तांकां कांयच सिम्पटम ना आनी ते तुमचे कडेन सगळें काम चालू आसा, सगळें बरें आसा, द मोमेंट तुमी तांकां सांगता ग्लॉकोमा आसा आनी बाबा तुमचे 60-70% ऑलरेडी जाले, मागीर ते रियलायज जाता आनी मागीर दे स्टार्ट कंप्लेनिंग की म्हाका सायडीकच्यान दिसना, विजन ब्लर जाता तशें. पुणून कॉम्प्लायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतां आमी ड्रॉप स्टार्ट केले म्हणटकूच एकदां ड्रॉप स्टार्ट केले, प्रेशर देंवलो, आमी पेशंटाक ऑफकोर्स आपयता की प्रेशर देंवलो पळोवपाक. मागीर हें एकदां जालें की ते थंय सोंपना, कित्याक केन्ना केन्ना ड्रॉप्स घालून सुद्दां फ्युचरान दोळ्याक रेजिस्टन्स जाता, सो प्रेशर परत वाडटा. सो हें कशें कळटलें, फक्त जेन्ना परत परत आमी तपासतले तेन्नाच कळटा. म्हणटकूच कंप्लायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ड्रॉप सारके घालूंक जाय, टायम टू टायम परत परत चॅकअपाक येवपाक जाय. ताजो फ्रिक्वेन्सी कशी आसता, म्हणजे आतां तुमकां एक सापडलो पेशंट 60% आसा, सो ताका एक ट्रिटमेंट चालू आसा आनी ताणें परत कितले तेंपान विजीट करूंक जाय, रेग्युलर कशी आसता? सो ते न्ही कितले सिवियर आसता ताजेर डिपेंड आसता. फॉर एक्झाम्पल जर मायल्ड ग्लॉकोमा आसत जाल्यार नॉर्मली वी से 5-6 months या. आतां कोणाक सिवियर आसत म्हणजे ऑलमोस्ट 70-80% जाल्यार आमी इवन 2 months 3 months सुद्दां अशें चॅकअपाक आपयतात. कित्याक सामकें क्लोज फॉलोअप करचो पडटा तांचो, प्रेशर रेग्युलेट करचो पडटा सारको. ग्लुकोमा घरच्यांक जावचो न्ही, किंवा आतां तुमी म्हटलें फॅमिली हेरिडिटरी आसले जाल्यार एक चान्सीस आसता, पण मागीर एकदा डिटेक्ट जालो जाल्यार सगळ्यांनी बिलो एज असल्यांनी सुद्दां चॅक करूंक जाय, या अप टू 50 एज पर्यंत रावपाक जाय? ना, एकदा फॅमिलीन जर समजा कोणाक डिटेक्ट जाले जाल्यार ताजे नेक्स्ट जे की हें आसा, म्हणजे भाव भयणां आसा किंवा तांची भुरगीं, एकदा तरी म्हाका दिसता सगळ्यांनी एकदा बेजीक असो चॅक करून घेवपाक जाय. समजा कांय ना जाल्यार मागीर एक 2-3 वर्सांनी बी एकदा तसो केलो चॅकअप, पूण एकदा तरी म्हाका दिसता करपाक जाय. स्पेशली तांची भाव भयणां बी जी आसा पळय तांणी चॅक तरी करून घेवकूच जाय. म्हणजे फर्स्ट जनरेशन जे आसा क्लोज. दोतोर म्हाका एक सांगा, म्हणजे हो जाता आसतना
तेन्ना तुमी म्हटले नर्व्स डॅमेज जाता हाजो आनी आतां आमच्यो चली आसूं कोणी मेकअप हाजो कितें संबंध आसता काय कितें दोळ्यान यूज करतात न्ही ताजो कितें संबंध ना ताजो काय तसो संबंध ना म्हणजे मेकअप केलो किंवा अशें दोळ्यान कितें केमिकल सादारण तुमचे कडेन पेशंट असतात ते कशे खंयच्या कॅटेगरीन तेच म्हणटात म्हणजे तशें अशें कॅटेगरायज करूंक जायच ना कोणाकूय ग्लॉकोमा जावं शकता एब्सोल्युटली हेल्दी पर्सन सुद्दां आसता सामको म्हणजे एक्सरसाइज करणारो डायट तांकां सुद्दां ग्लॉकोमा जावं शकता पूण देर आर सर्टन रिस्क फॅक्टर एंड रिस्क पॉप्युलेशन एक म्हणजे जे तुमी म्हळें एंगल क्लोजर ग्लॉकोमा दॅट इज मोर कॉमन इन फिमेल्स लेडीज तांकां चड कॉमन आसता नंबर जो जाणचो चड आसता न्ही बोथ म्हणजे प्लस नंबर आनी मायनस नंबर एक्स्ट्रीम +3 +4 किंवा -4 हो जो म्हणजे हाय मायोपिया आनी हाय हायपरमेट्रोपिया हांकां ग्लॉकोमा जावपाचो चान्सीस चड आसता प्लस कोण स्टिरॉयड घेता कसले म्हणजे आतां आर्थरायटीस आसता खूब कितें कितें आसता न्ही ताका लागून कोण स्टिरॉयड घेता आस्थमा ताका लागून स्टिरॉयड घेतात स्टिरॉयड घेणाऱ्या लोकांक ग्लॉकोमा जावपाचे चान्सीस चड आसता तशें प्लस रेस म्हणजे आफ्रिकन हें जें आसा पळय रेस तांकां ओपन एंगल ग्लॉकोमा चड आसता आनी एशियन आनी मंगोलियन रेस जी आसता पळय तांकां एंगल क्लोजर जावपाची चड रिस्क आसता हय आनी प्लस जांकां डायबिटीज ब्लड प्रेशर बी आसता हे डायबिटीज ब्लड प्रेशराक लागून डायरेक्टली ग्लॉकोमा जायना पूण जांकां ग्लॉकोमा आसा आनी डायबिटीज आनी बीपी बी आसा जाल्यार ग्लॉकोमा वर्सन जावपाचे चान्स चड आसता सो इन जनरल जांकां सिस्टमीक इश्यूज आसता म्हणजे डायबिटीज किंवा हार्टाचे तांकां आमी म्हणटात की यू गेट युअर आयज चॅक्ड ऑन अ रेग्युलर बेसीस हातून घरगुती कितें ट्रिटमेंट करूंक शकतात काय म्हणजे सादारण पयलीं एक घरची जाणटेले कितें करताले हांवें एक वाचिल्लें अशें लायट किंवा दिवो आसा ग्लॉकोमा जालो जाल्यार ताजे कडेन अशी रावंड चक्र दिसता हें बरोबर काय बरोबर आसा तुमचें पूण तें सगळ्यांक जाता अशें न्ही कितें आसता की प्रेशर खूब वाडलो म्हणजे समजा 30-40च्या वयर 35च्या वयर गेलो जाल्यार जो कॉर्निया आसता आमचो तातूंत स्वेलिंग जाता आनी स्वेलिंग जालें की मागीर खंयचेय लायट सोर्स दिवोच न्ही खंयचेय लायट सोर्सा भोंवतणी अशें हॅलोज दिसता सो दॅट इज वन ऑफ द सिम्पटम बट इट इज नॉट कॉमनली सीन कळ्ळें न्ही सडनली जर प्रेशर वाडलो दोळ्याचो जाल्यारूच ते जाता चडशा लोकांक कांयच सिम्पटम नासता हय म्हणून ते सायलंट थीफ ऑफ सायट बरोबर केन्ना केन्ना अनकंट्रोल डायबिटीज आसत जाल्यार रेटिना जो आसता आमचो पड्डो तातूंत ब्लिडींग बी जावं शकता आनी ताका लागून सर्टन टायप्स ऑफ ग्लॉकोमा म्हणजे ताका निओवेस्क्युलर ग्लॉकोमा म्हणटात तसले जावं शकता पूण डायरेक्टली हाका डायबिटीज ब्लड प्रेशराक लागून ग्लॉकोमा जायना चडसो जायना डॉक्टर आतां तुमी आय सर्जन किंवा ह्या हातूंतल्यान लोकांनी दोळ्याची काळजी कशी घेवप इन जनरल पळय कितें आसता की दोळे हे इट इज अ पार्ट ऑफ आवर बॉडी आनी आमी जशी बॉडीची इन जनरल आमी काळजी घेतात तशेंच दोळ्याची सुद्दां काळजी घेवंक जाय पूण वी डोंट हॅव टू डू समथींग सामकें स्पेशल दोळ्या खातीर कित्याक देर आर सो मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी आतां जसो फूल बॉडीक व्यायाम करता तसो व्यायाम दोळ्याक बीन कितें आसा व्यायाम दोळ्या खातीर आसता पूण तातूंत न्ही दोळ्याचो प्रेशर बी कमी जायना इट इज जस्ट टू रिलॅक्स युअर आयज म्हणजे थोडे कितें आसता की खूब स्क्रीन यूज करता किंवा मोबायल यूज करता तातूंत दोळ्याचो एक्सरसायज बी केलो की मातशें रिलॅक्स दिसता स्ट्रेन मातसो देंवता सो इन जनरल इट इज गूड एट द सेम टायम एक्सरसायज इज व्हेरी गूड एक्सरसायज की आतां डायबिटीज बीपी आसात यू हॅव टू कीप दॅट अंडर कंट्रोल इट न्युट्रिशियस फूड डायट हय वीच हॅज लॉट ऑफ एंटी ऑक्सिडंट्स म्हणून म्हणटात एंटी ऑक्सिडंट म्हणजे कलर्ड व्हेजिटेबल्स कलर्ड फ्रुट्स एनीथींग वीच इज कलर्ड न्ही आमी म्हणटात ईट द रेनबो म्हणजे एनीथींग वीच इज कलर्ड इज गूड फॉर दी आयज बिकॉज इट हॅज लॉट ऑफ एंटी ऑक्सिडंट्स फीश इज गूड फीश तातूंत खूब बरे न्युट्रियंट्स आसता वीच इज गूड फॉर दी आयज in general healthy lifestyle which will take good care of your body will also take good care of your eyes आणि हालीं कितें जाला बिकॉज ऑफ लॉकडावन पीपल आर वर्किंग फ्रॉम होम आनी खूब स्क्रीन यूज जाला सो ताका लागून डिजिटल आय स्ट्रेन खूब जाला आनी खूब लोक येतात दोळे दुखतात आनी टायर्ड ड्रायनस जाता सो स्क्रीन यूज आमी खूब कमी करपाक जाय दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सादारण एक वेळ कशी आसता म्हणजे भुरग्यांची कितलो वेळ एक जनरल कितलो वेळ कोणे वापरचो एक ऑप्शनूच ना आमचे कडेन ल्हान भुरग्या पासून स्टडी फ्रॉम होम जाला ऑनलायन एज्युकेशन जाला
भुरग्या खातीर आमी म्हणटात की द अपर लिमिट इज 2 hours. म्हणजे 2 hours म्हणजे 2चे जाल्यार 6 hours म्हणजे ऑलमोस्ट 3 times जाला. बट आमी अवॉइड करू शकना जाल्यार आमचो हे ना. पूण एटलिस्ट आमच्या सायडीच्यान जे आमी करू शकता म्हणजे ब्रेक घेवप, फ्रिक्वंट ब्रेक्स, मदीं मदीं एवरी हाफ एन आवर जालो की थंय स्क्रिना कडल्यान नजर काडून खंय तरी लांब पळोवपाचें. तातूंत दोळ्याचे मसल्स रिलॅक्स जाता. ड्रायनसा खातीर दोळ्यान ड्रॉप्स घालपाचे. अशे रेग्युलर चॅकअप्स. समजा चश्मो आसा जाल्यार चश्मो घालचो. हे सगळे दीज आर स्मॉल थिंग्स बट इट गोज अ लॉंग वे. डॉक्टर आय डोनेट करतात न्ही, नेत्रदान. सर सपोज एकट्याक ग्लुकोमा जालो आनी ताका फूल ब्लायंड जालो जाल्यार अशे डोनेट आयिल्ल्या आय बसोवन ताजे विजन जावंक शकता? ना, अनफॉर्च्युनेटली ना. पण जेन्ना वी टॉक अबाउट आय डोनेशन किंवा ट्रान्सप्लांट, आमी न्ही फूल दोळो ट्रान्सप्लांट करिनात. एकदां आमी दोळो काडलो की ताजो फक्त फ्रंट भाग जो आसता म्हणजे कॉर्निया आणि स्क्लेरा म्हणटात ते, चडसो इट इज 90% कॉर्निया. फक्त कॉर्निया ट्रान्सप्लांट करतात. बाकीचो जो भाग आसता तो आमी कांय करूं शकना. सो सपोज कोणाक जर दोळ्याक इंजरी जाल्ली आसता किंवा कॉर्नियाक इन्फेक्शन जाता न्ही, कोणाक फंगल इन्फेक्शन बॅक्टेरियल आनी कॉर्निया व्हायट जाता, तांकां दिश्टी पडना, तेन्ना आमी तो कॉर्निया रिप्लेस करतात आनी तेन्ना विजन परत येता. पुणून समजा कोणाक रेटिनाचो प्रॉब्लेम आसत किंवा ग्लोकोमा आसत जाल्यार इट इज सांगला तशें इट इज इरिवर्सिबल लॉस. कांयच करूं शकना. एकदा विजन गेल्यार बिकॉज ऑफ ग्लोकोमा वी कॅन नॉट डू एनीथिंग. आमी म्हणटात की द बेस्ट वे ऑफ ट्रिटींग ग्लोकोमा इज नॉट ट्रिटमेंट बट प्रिव्हेन्शन. जेन्ना तुमी रेग्युलरली चॅकअप करतले आनी जेन्ना डॉक्टर तुमकां अर्ली डिटेक्ट करतले ग्लोकोमा, तेन्नाच आमी आमचे फुडले सगळे विजन प्रिजर्व करू शकता. सो प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ट्रिटमेंट. आनी कितें तुमी सांगूंक शकतले? इन जनरल हांवें म्हणत तशें यू आर टेकिंग केअर ऑफ युअर बॉडी न्ही, दोळे तुमचे ऑटोमॅटिकली वील बी टेकन केअर ऑफ. स्पेशली जांकां ग्लोकोमा आनी जे रेटिनाचे प्रॉब्लम बी आसता, रेग्युलरली चॅकअप करपाक जाय. डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. खुबशे लोक ट्रिटमेंट स्टार्ट करतात आनी मदीं मागीर ते आनी मागीर ते 2 वर्सांनी येतात जेन्ना फूल विजन गेल्लें आसता. यू हॅव टू बी व्हेरी केअरफूल. म्हणजे एकदां तुमकां डॉक्टरान सांगलें तुमी तें पाळूंक जाय. सामकें इम्पॉर्टंट. आनी ती पर्सेंटेज तितली आसा जाल्यार ताजे वयर वचचे न्ही ही काळजी घेवपाक जाय. सामकें बरोबर. दोतोर तुमी सर्जन आसा, आय सर्जन आसा, सो ट्रान्सप्लांट कितें केल्ल्याचो तुमचो एक्सपिरियन्स कितें आसा? हांव जे काम करता थंय सद्या आमी कांय ट्रान्सप्लांट बी करना, कित्याक ताका यू नीड दॅट कायंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. हांवें जे PG केल्या पयलीं थंय आमी ट्रान्सप्लांट बी तशें खूब केला पळय. ताका न्ही आय बँक जाय पडटा वीच इज फुली फंक्शनल आनी लॉट ऑफ कॉर्निया स्पेशलिस्ट जाय पडटा. तशें ट्रान्सप्लांट खूब पळयल्या आनी केल्याय बी एसिस्ट बी. आय थिंक गोंयान व्हेरी रेअर आसात न्ही. गोंयान मातशें कमी आसा. हय. डॉक्टर कौशिक, तुम्ही मुद्दाम वेळ दिलो, स्टुडिओन आयले आणि जायती बरे पैकी माहिती दिली, त्याबद्दल हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. थँक्यू व्हेरी मच.